आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अरे बापरे, सोलापुरात बापाने केली मुलाची हत्या। कोल्ड्रिंक्स मध्ये विष घालून पाजले, कारण काय तर पाहूया। सोलापूर शाळेतील कोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतःच्या मुलांना कोल्ड्रिंक्स मध्ये विष घालून जीवे मारल्याची दुर्दैव घटना सोलापुरात घडली। सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैव घटनांनी आदरून गेलेले आहे। सकाळी 3 जिवलग मित्राची दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले। त्या घटनेने सोलापूर हळहळून निघाले। यांचं दुःख संपतेना लगेच एका बापाने स्वतःच्या मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैव घटना समोर आली। 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास सोलापूर तुळजापूर हायवे रोडावरील सर्व्हिस रोड लगत नाल्याजवळ एक मुलाचे मृतदेह मिळून आले होते। संबंधित माहिती मिळताच जोडबाई पेठ पोलिसांनी तात्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं। त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय 14 वर्षे, राहणार भवानीपेठ सोलापूर अशी पटली। आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता। पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले होते। पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजे मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचं स्पष्ट झाले आहे। यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की मुलगा विशाल हा शाळेत व शेजारी लोकांसोबत सतत खोड्या करायचं व त्याचे शाळेतील सतत तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल याचा राग म्हणत वरील वेळी ठिकाणी मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्यास थम्सअप मध्ये सोडियम पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजून जीवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे। सदर गुन्हा प्रकरणी जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।